स्वामी समर्थ. खूपच छान चित्रपट आहे आणि तुम्ही जर स्वामीचे भक्त असाल नसाल, आस्तिकता नास्तिकता बाजूला ठेवून जर तुम्ही हा चित्रपट बघायला याल तर तुम्हाला दोन गोष्टी अवश्य मिळणार. एक म्हणजे शेतकरी आत्महत्या या सेन्सिटिव्ह विषयावर त्या चित्रपटामध्ये खूपच छान भाष्य केले आहे. स्वामी समर्थ यांच्या उद्देशातून एक आध्यात्मिक ताकद जर तुमच्या माझे मागे उभे असेल तर कसं त्या गोष्टीचं एक आधार घेऊन तुम्ही या सर्व निगेटिव्ह जे असेल आजकाल ते खूप काही सुरू आहे आत्महत्येबद्दल, त्या सर्व गोष्टी कशा ओव्हरकम आपण करू शकतो. आणि वास्तविक पाहता जर स्वामी समर्थांची जर ताकद, त्यांच्यावर विश्वास असू दे नसू दे, पण त्या चित्रपटामध्ये जर तुम्ही बघाल की किती सायंटिफिकली प्रवीण तरडे यांनी हा एक सेन्सिटिव्ह मॅटर मांडलेला आहे. आणि आजच्या युगातही या आत्महत्या आणि निगेटिव्हिटी जे चाललेली आहे जगामध्ये याच्यावर काही ओव्हरकम करण्याची एक ताकद जर कोणत्या शक्तीमध्ये आहे तर ती या स्वामी समर्थ गुरूंच्या शक्तीमध्ये आहे. या चित्रपटामध्ये खूपच सादरीकरण खूपच चांगल्या प्रकारे केलेलं आहे. तुम्ही तर नक्कीच म्हणेल की थिएटरमध्ये या आवर्जून आणि बघा. रील्सवर फेसबुकवर फक्त शॉर्ट रील्स बघून तुम्हाला काही फायदा होणार नाही. तिथे येणे, थिएटरमध्ये येणे आणि स्वतः स्वामींचं दर्शन घेऊन आणि ते आध्यात्मिकता त्याच्यामधले बघून आणि एक पॉझिटिव्हिटी मनामध्ये घेऊन जाण्याचा एक उत्तम अनुभव तुम्हाला थिएटरमध्ये नक्की येणार. छान अप्रतिम पिक्चर बनवलेला आहे. राडे जे डायरेक्टर आहे त्याची पहिला पण पार्ट छान, दुसरा पण छान बनवलेला आणि तिसऱ्याची वाट बघू आम्ही. काय सांगाल, काय वाटतं चित्रपट पाहून काय विषय झाला, काय मन भरून येतो. बस स्वामी बद्दल जास्त बोलू शकत नाही, मन भरून येतो. विषय जे येत आहेत चित्रपटात विषय शेतकरीचा विषय घेतला त्यांनी आणि ऍडव्हान्स मध्ये काय शेतकऱ्यांना करावा ते त्यांनी समजून सांगितलंय या स्वामी समर्थाच्या मार्गाने आणि त्या पिक्चरच्या याच्यात. बरं, चित्रपटाच्या प्रत्येक प्रेक्षक रील वगैरे बनवतात आणि ते पोस्ट करतात फेसबुकवर, ते करणं गरजेचं आहे की नाही नाही नाही, हे गरजेचं नाही. स्वामी समर्थ आहे सगळ्यांसाठी. काही रील बनवायची नाही, काही नाही. डायरेक्ट थिएटर मध्ये येऊन चित्रपट तिथे पहा स्वतः अनुभव घ्या आणि खूप चांगला होईल. स्वामी समर्थ. कसं वाटलं चित्रपट? छान वाटला. काय काय सांगाल, काय एकदम चांगलं वाटलं. कसं वाटलं चित्रपट? काय छान, म्हणजे स्वामींचं हे दाखवलं त्याच्यामध्ये की निर्गुण निराकार लहान मुलांमध्ये जसं राहते तशी भक्ती पाहिजे. छान वाटलं. काय सांग? सुंदर, मस्त. काय सुंदर, म्हणजे काय शिकण्यासारखं आहे चित्रपटात? शिकण्यासारखं सर्वच काही कुठे बोलू नये, जे स्वामी सांगतात तेवढं. तुला कसं वाटलं? छान वाटला पिक्चर. ठीक आहे वाटलं. शेतकऱ्याबद्दलच आहे. शेतकऱ्यांबद्दल आहे. छान वाटला. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. खूप मस्त होता. श्री स्वामी. काय सांगा, छान होता पिक्चर. आणखी काय सांगू शकता? फक्त छान बाकी काय सांगा? त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं जे आत्महत्येचं हे दाखवलेलं आहे किंवा कशा प्रकारे त्यांच्या आत्महत्या करतात, म्हणजे देव कशा प्रकारे आपल्या पाठीशी येतो हे याच्या पिक्चर मध्ये दाखवलेलं आहे. छान आहे पिक्चर पाहण्याला. काय चांगलं वाटलं, काय म्हणजे शिकण्यासारखं, बोध घेण्यासारखं असा काही चित्रपट? आम्ही स्वामींचे भक्त, आम्ही स्वामींचे भक्त आहो. देऊळ बंद 3 वाट बघतोय. छान, खूप छान. काय छान, म्हणजे असं कळलं पाहिजे प्रेक्षकांना की का बरं छान आहे आणि काय कॉन्सेप्ट जे लोकांपर्यंत पोहोचवायचं. नाईस. काय नाही. ऍक्च्युली जे कॉन्सेप्ट त्यांनी वापरलेला आहे तो खूप छान वाटला. खूप छान, महत्वाचा मुद्दा उचलला आहे. अक्षरशः रडवलं पिक्चर मध्ये. खरंच खूप सुंदर पिक्चर. छान. खूप चांगला मूवी होता. आत्महत्या कशी थांबली पाहिजे हे या पिक्चर मध्ये आपल्याला समजतंय. खूप चांगला होता, एकदम सुपर. छान होता. जे शेतकऱ्याविषयी सांगितलेलं आहे स्वामींनी ते खरंच योग्य आहे आणि ते तसं वागल्या पाहिजे शेतकऱ्यांनी. बस. थँक्यू. एक नंबर.
खूप चांगला श्री स्वामी मस्त होता पिक्चर श्री स्वामी तिसऱ्या बघांची वाट बघतोय आम्ही. बघायला पाहिजे किसानों को प्रोटेक्ट करना चाहिए, किसानों को फेवर करिए. इट्स टोटली इन्सेन मूवी इट्स ऑल मोटिवेटेड कसं वाटलं चित्रपट? छान काय छान वाटलं? शेतकऱ्यांवर दाखवण्यात फार सुंदर. आता प्रतीक्षा देऊ पण तीनची फारच खूप छान. खूप छान खूप छान. छान छान आहे पिक्चर सगळ्यांनी बघायला काय छान म्हणजे नेमकं काय स्टोरी पाहायला काय काय स्टोरी अनुभव आहे? शेतकऱ्यांबद्दल जे दाखवलं त्याच्यात कसं वाटलं चित्रपट? मामा कसा वाटला चित्रपट? चित्रपट कसा वाटला? एकदम खूप सुंदर. छान वाटला पिक्चर. बढिया. अच्छा खूप छान मेसेज आहे मूवी मध्ये. आम्ही आतुरकीनं वाट पाहणार पार्ट 3 ची. खूप आम्ही फॅमिली सोबत कोण नाही येणार. जय स्वामी समर्थ. खूप छान आहे. आता पार्टीची पण लवकरच यावंच वाटतं. खूप छान. रियालिटी बेस्ड. श्री स्वामी समर्थ बहुत अच्छी पिक्चर थी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ खूप छान होता पिक्चर. श्री स्वामी समर्थ खूप छान पिक्चर होता. खूप छान. सगळ्यांनी बघा. शेतकऱ्यांनी स्वतः समजून घेतलं पाहिजे. आत्महत्या तर केलीच नाही पाहिजे. श्री स्वामी समर्थ खूप छान पिक्चर होता. खूप छान छान आहे छान आहे. खूप अगदी छान आहे. सर्वांनी आपल्या फॅमिली सोबत बघितली पाहिजे. अरे छान आहे. काय सांगाल? छान एक नंबर. काय चांगलं वाटलं नसतं ते. छान एक नंबर. फुल पैसा वसूल. खूपच छान आहे. खूपच छान आहे. छान आहे. चांगला आहे. श्री स्वामी समर्थ पिक्चर खूपच छान आहे. स्वामींची कृपा अशीच आमच्यावर असू द्या. खूप सुंदर. विषयाबद्दल काय सांगाल? चित्रपटाचा जो विषय घेतलेला आहे. चित्रपटाचा विषय लोकांना माहिती झाली पाहिजे की नक्की स्वामी महाराज अस्तित्वात आहेत. संकट आहे ते आपल्यासाठीच येतात. परीक्षा घेण्यासाठी येतात. आपण न खचता त्या संकटाला समोर जायचं. प्रगती आपली नक्कीच आहे. स्वामी समर्थ आपल्या पाठीशी आहे. शेतकऱ्यांची आत्महत्या जी होत हे आहे थांबेल. त्यांनी बघायला जसं मोबाईल नवीन नवीन अपडेट येते आपल्याला अपडेट व्हायला लागते त्या शिकायसाठी. तर शेतकऱ्यांनी शिकावं अपडेट व्हावं. शिक्षणाचा खरा अर्थ आहे हे समजून आलेलं आहे. खूप छान खूपच छान पहिल्या पार्टपेक्षा पण दुसरा पार्ट खूप छान. आणखी काय सांगाल चित्रपटाच्या? हे सगळ्यांनी पाहायला यावं आणि चित्रपट म्हणजे खूप छान असं मन भरून देणार झाले. श्री स्वामी समर्थ. काय सांगाल? नक्की येऊन चित्रपट पाहावा. प्रत्येक यंगस्टर साठी एक चमत्कारच आहे.